आणि आम्ही गेल्या 2-3 वर्षात आम्ही 4-5 एकर खरेदी झाली. एवढंच वावर मला 15 पाट होतं. पहिली गाय माझ्या बापाने दिली होती मला दान म्हणून. तरकारीत बी नाही आम्हाला, एकाच गावलं एकाच बुडायचं एकाच गावलं. मग आम्ही माय लेकरांनी विचार केला की आपण हेच धंदा करू. मग आम्ही टमाट्याचं घेतलं, तरकारी केली, पण आम्हाला काय कशातच यश मिळालं नाही. आम्हाला दुसरं कुणाच्यात मजुरीला गेलं तरी 200 रुपये रोज, संध्याकाळी 6-5 वाजेपर्यंत सुट्टी नाही. हा आता आनंदाने करतोय. त्याच्यापासूनच आमचं म्हणजे हितवर आम्ही पोचलो. चांगलं झालंय आपलं गुराढोरांनी. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय बारामती परिसरातील सस्तेवाडी या गावामध्ये. आणि जवळजवळ 15 ते 20 गायींचं संगोपन करत दिवसाचं 200 लिटर दुधाचं कलेक्शन आहे. म्हणजे एक स्त्री ज्यावेळेस ती दुग्ध व्यवसाय सांभाळत असते त्यावेळेस ती काय बदल करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण इंदुताई आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बाबा हा व्यवसाय करत असताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याविषयीची माहिती. नमस्कार इंदुताई. नमस्कार. इंदुबाई नंदकुमार ठोंबरे, बारामती, जिल्हा पुणे. बर. तर म्हणजे कधीपासून व्यवसायाला सुरुवात झाली आपल्या? आमचं मुलगा 4थीला असताना, माझं एकच मुलगा मला आहे आणि ते 4थीला होता. तेव्हापासून त्याला दूध खायला नव्हतं. गाय ती आपली 1 गाय घे 2 गाया घे, मजुरी करत 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 आम्ही हितवर पोचलो. मग आता आम्हाला दुसरं कोणाच्यात मजुरीला गेलं तरी 200 रुपये रोज, संध्याकाळी 6-5 वाजेपर्यंत सुट्टी नाही. मग आम्ही जी गुरं वाढवीत गेलं, पोरगं हाताला आलं, असं वाढवीत आत्तापर्यंत एवढ्या गाया केल्या आम्ही. मग आता पहिलं सपार होतं 2 गायांच्या पुरतं, परत पोरांनी हे वाढवीत हितवर आम्ही पोचलो. मग आम्ही टमाट्याचं घेतलं, तरकारी केली, पण आम्हाला काय कशातच यश मिळालं नाही. मग आम्हाला जी आपलं गायापासून जे आमचं म्हणजे सुरुवात झाली ते आम्ही एवढ्या गाया आत्तापर्यंत वाढवल्यात. इथनंच आम्हाला आपलं सहकार्य होत गेलं. लोकांचं जे करायची मोलमजुरी ते आम्ही गायांच्या आत्तापर्यंत ही करत आलो या. बरोबर. आता इंदुताई म्हणजे की मजुरी करत होता, दुसऱ्याच्यात रोजगाराला जायचा, ती मनस्थिती आणि आज तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय, आज चांगली मनस्थिती, यात काय फरक वाटतं? आम्हाला आता बरं वाटतं. थोड्या वेळ केव्हा उन्हाची विश्रांती गावते आम्हाला. सकाळचं आम्ही सून आमची खायला जाते, मी स्वयंपाक करते, आम्ही धारा एकमेकाच्या आम्ही 2-4 आहे मिळून काम करतो. आणि आपलं दाराचं ह्याचं झालं की आपलं उन्हाचं वाय थोडं थांबाय गावतं, विश्रांती गावती, एवढंच या. बरोबर. म्हणजे की शरीर पण आम्हाला उन्हाचं जे सकाळचं करायचं ते आपलं सकाळचं केलं की इरबळ आपलं गडीभर बसाय गावतं. 4 वाजता झालं, 4 वाजल्या की झाली सुरुवात कामाला. बरोबर. 5-6ला दार हा आता आनंदाने करतोय. त्याच्यापासूनच आमचं म्हणजे हितवर आम्ही पोचलो. चांगलं झालंय आपलं गुराढोरांनी. आधी दुसऱ्याच्यात मजुरी करताना मी स्वतः केली, माझ्या सुनन नाही केली, मी केली, मालकाने केली, कारखाना केला, मोलमजुरी केली, घरच्या रानात तरकारी केली. कशातच आम्हाला यश नाही मिळालं. आम्हाला ह्याच्यातच यश मिळालंय. म्हणजे तरकारी पण नाही तुम्हाला? तरकारीत बी नाही आम्हाला, एकाच गावलं एकाच बुडायचं एकाच गावलं. मग आम्ही माय लेकरांनी विचार केला की आपण हेच धंदा करू. आम्ही 4 बी आम्ही गुरातच राबतो. पण इंदुताई मधल्या काही काळामध्ये दुधाला दर पण समाधानकारक नव्हता, तरी पण आम्ही त्याला कणात काढली. गुरांना नाही आम्ही काय दुःख दिलं. खाया पाणी मिळायचं तेवढं करायचं. आपलं खर्च करत राहिलो. आता बरं वाटतंय. आता दुधाचं व्हायचं हाय चांगलं तर मग हाय व्हायचं. आता बरं त्याला टाकून द्यायचं का? मग आज ह्याला खाया नाही, दुधाला बाजार नाही म्हणून नाही ना टाकून द्यायचं. आम्ही तेवढं सांभाळत राहिलोच. परत आता वाढवले आम्ही. आता गुरांचं बरं आहे, आम्हाला बरं वाटतं. बरं. म्हणजे का बरं वाटतंय तुम्हाला आता हा गुरांचं? आता गुरांचं म्हणजे कसं, कबाड कष्ट करण्यापेक्षा आपलं 2 टाइम सकाळ संध्याकाळ झुंबीनी करायचं. पाटचेरला उठायचं, गुरांचं खाया पाणी गुळी भुसा झाला की 1 जणांनी घरातलं करायचं, 1 जणांनी गुराचं करायचं, कुणी दाराला बसायचं. असं आमचं गुरात बरं वाटतंय आता आम्हाला. बरं. समाधान वाटतं आम्हाला. मजुरीपेक्षा तुम्हाला? मजुरी मी स्वतः केली, माझ्या मालकाने केली. माझ्या सुनाला काय कुठं लावलेलं नाही मजुरीला. तिला गुरांचंच खाया पाणी, शेण शिनकूर. आता पोरं आली हाताला त्याची, लेकाची 2, आणि आम्ही करतो. त्याला नाही बनलं तरी आम्ही आपलं 3 का होईना गुरांचं हँडल करतो. मग गुरापासून आमचं बरंच वाटतं आम्हाला. बरं, समाधान वाटते. कशी सुरुवात झाली, म्हणजे कुठून गाय घेतली पहिली जी तुम्ही? आता पहिली गाय माझ्या बापाने दिली होती मला दान म्हणून. ह्याला पोरग होतं बारीक, त्याला दूध नव्हतं खायला. आता एका दूध घ्यायला आपल्याला परवडतच नव्हतं. मग माझ्या बापाने 1 गाय दिली, परत दुसऱ्या भावाने 1 दिली. मग त्या गायांच्यापासून आपल्या 1-2 वाढवत गेली ती आतापर्यंत. एवढ्या म्हणजे गायांचा धंदा आम्ही कायमचा असा मोडलाच नाही. आम्ही एकाचं दूध काय कधी खाल्लं नाही.
मग आतापर्यंत आमचा गायांचाच धंदा आहे. हा 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 म्हणजे आपल्याला कुठं मजुरीला गेलं तरी सांज सकाळ गुरांचं भाग बघितलं मी. आपण आता आमची सून नाही, आमचं पोरं कुणी मजुरीला नाही, आम्ही ह्याच्यावरच भागावतो. नोकरी नाही काय नाही, नोकरी नाही काय नाही, मग आपलं ही नोकरीच म्हणायचं. हा 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 नोकरीच आहे म्हणायचं. हा ही बरोबर. नोकरी म्हणून आता कुठं नोकरी तरी शिकून लागते का? हा. मग ही नोकरीच आहे. हा. आणि आम्ही गेल्या 2-3 वर्षात आम्ही 4-5 एकर खरेदी झाली. एवढंच वावर मला 15 पांड होतं. बर ह्याच्या आम्ही पोट भागत भागत दूधवाल्यांनी उचल दिली. आम्ही दूध घालतो त्यांना, आम्हाला उचल देऊन देऊन त्यांची फेडत आम्ही 4-5 एकर इथं जमीन घेतली, घर बांधलं, जागा घेतली का. दुग्ध व्यवसाय. हा हा बर म्हणजे मजुरी करत होता आणि त्याच्यानंतर दुग्ध व्यवसायात एवढा बदल झाला. हा एवढा बदल तुम्हाला काय वाटतंय, मजुरी केली असते किंवा तरकारी शेती केली असते तर एवढा बदल झाला असता? नसता. आम्हाला उचली कोण देणार? आम्हाला उचल दिली की ती फेडली की परत आम्हाला दूधवाली उचल देतात. हा आम्हाला गुळी भुसा घरी आणून टाकतात. आमचं दूध घरनं येऊन घेऊन जातात. आमची ती पण आमची सेवा करतात चांगली. आम्हाला येळेला गुळी भुसा देतात. कुठं आम्हाला खर्चाय कमी पडलं 4 रुपये देतात. मग आणखी काय पाहिजे आम्हाला? आम्हाला त्यांचा त्रास नाही, आम्ही त्यांना त्रास देत नाही. आम्हाला येळेला गुळी भुसा येतोय, परत दूध घेऊन जातात. कशाला? आपल्याला वाटलं तर आम्हाला खर्चा दे म्हटलं तर देतात मध्ये आधी आणि बिनव्याजी. बिनवेजी. आणि काय आहे त्यांना? हा हो बरोबर, म्हणजे बिनव्याजी रक्कम मिळते हे एक महत्वाचं आहे. बिनवेजी मिळते. बरोबर. आता कसं संगोपन केलं? ज्या काय गाय होत्या सुरुवातीच्या ते बांधूनच होत्या का? पहिल्या बांधूनच होत्या. हा ती काय करा मग गोटा होता पहिल्या बांधून होते. पण आता या पोरांनी मुक्त गोटा म्हणजे आपलं दूधवाल्याने आम्हाला सहकार्य करा, ही गोटा घ्या, असं करा तसं करा. त्यांना आम्हाला सहकार्य केली म्हणून आम्ही इथवर पोचलोया. बरं, म्हणजे एकामेकाच्या हा मदतीने मदतीने बरोबर बरोबर. त्यांनी आम्हाला सहकार्य केली. आम्ही दूध घातलं की आम्हाला 4 रुपये देतात. आम्हाला बाजार हाट आहे, त्याच्यावर आमचं सगळं सहकुटुंबच दुधावर चालतंय ना गायांच्यावर. हा मग आम्हाला दूधवाल्यांचा त्रास नाही, आम्ही त्यांना देत नाही. आम्हाला खर्चा येळेला 4 रुपये देतात, उचली देतात. मग त्याच्या जीवावर तर आम्ही इथवर पोचलो गायांच्या. बरोबर. हो. आता जी काय वडिलांनी सुरुवातीला गाय दिली तर ती किती काळ राहिली तुमच्याकडे? आम्ही ते 2-4-5-6 येतं झाली तिची बिन. हा बारीक फणीच दिली होती, हा पण तिची 5-6 येतं केली चांगली बरीच दिवस. साधारण दूध किती दिलं त्या गायला? त्या गायने दिलं असेल की 20 लिटर, हा 20 लिटर दूध दिलं. पण आताच्या ज्या गाय आहेत आपल्याकडे हा. तर त्या किती लिटरच्या गाय आहेत? आता 20 आहे, 25 आहे, अशा तिथनं पुढच्या सगळ्या गाया रकमच्या आहेत, त्या दुधाच्या गाया आहेत सगळ्या. बर बर. मी यांना सिमीस भरली चांगली भारी भारी. डॉक्टर येतात, हा. डॉक्टर सांगतात ही सिमीस भरा, ह्याला कालवडी चांगल्या होत्यात. असं मग बदल करत करत डॉक्टरनी बी आम्हाला सहकार्य केलं. त्यांना इंजेक्शन ही चांगली सिमीस भरली की चांगलं डॉक्टर ही येळाव येतं. डॉक्टर बी बरा आहे आम्हाला, काय नाही त्यांचा त्रास. हा. म्हणजे डॉक्टरांची पण भूमिका महत्त्वाची. हा डॉक्टर म्हणलं का नाही ही सिमीस भरा, हा. ही करा, मग आम्ही करतो तसं त्यांच्या सल्ल्याने. हा हा हा. आम्ही सल्ला घेऊनच पुढे चालतो या. बर बर बर. आता साधारण किती गाय आहेत आपल्याकडे? आता 20 असतील की, हा 20 गाय असतील आता. बर. हम्म. आता गाय तर झाल्या, हम्म. पण आता खाद्य किती कसं केलंय आपण आता? मका आहे, घास आहे, हा दुसरा लसणी घास आहे, मेथी घास आहे, असं बारीक बारीक घालतो. हा ऊस आहे या, हा ह्याची एकत्र कुटी करून टाकायची गुरांना. बर.